नमस्कार श्रोतेहो. आज सोऱ्याबाईंच्या अभंग या नव्या भागात तुमचं स्वागत. आजचा अभंग असा आहे: टाळ दिंडीचा गजर, विठ्ठल नामाचा उच्चार, दोष पळाले कपाटी, नाम उच्चारित ओठी. योग यागादी साधने, अवघ्यासी येथे पेणे, सुख नाही संसारी, म्हणे चोख्याची महारी. तर अभंगाचा भावार्थ असा आहे की टाळ दिंडीचा गजर झालेला आहे. जणू पंढरपुरात जेव्हा वारीचं वातावरण असतं, तेव्हा टाळ दिंडीचा गजर असतो, विठ्ठल नामाचा उच्चार असतो. त्यावेळेस आपले दोष पळून जातात. एखाद्या मोठ्या कडिकुलपात किंवा एखाद्या मोठ्या कप्प्यामध्ये आपण जसे दोष घालवून टाकतो किंवा एखादं काही लपवून ठेवतो किंवा तसे पळून जातात. आणि नाम उच्चारित ओठी, जेव्हा नाम आपल्या ओठांवर असतं, सदोदित असतं तेव्हा. आणि योग यागादी साधने, अवघ्यासी येथे पेणे. योग याग जी साधनं आहेत इतर, जी योगातली साधनं आहे, योग सांगणारे पतंजली वगैरे ती साधनं त्यांनी सांगितली, हठयोगी असतात. ती सगळी साधने अवघ्यासी येथे पेणे. त्यांचा मुक्काम, पेणे म्हणजे मुक्काम, या पूर्ण नाम साधनेत आहेत, असं सोराबाईंना इथे सांगायचं आहे. आणि सुख नाही संसारी, म्हणे चोख्याची महारी. सुख नाही संसारी, संसारात जो आपण सुख पाहण्याची आपला दृष्टिकोन असतो, तो नाहीये, असं इथे चोख्याच्या महारीला सांगायचं आहे. तर असा अर्थ आहे भावार्थ सोराबाईंच्या या आजच्या अभंगाचा. अगदी बरोबर सांगितलंस देवेश. टाळ दिंडीचा गजर. मुळात दिंडी म्हटलं की ते प्रफुल्लित वातावरण आलं. मैलोनमैल चालणारी ती वारकरी मंडळी आली आणि हो, त्याच्यासोबत त्यांचा अखंड चाललेला नामोच्चार आला. बरोबर. तर हे मुळात टाळ दिंडी हे शब्द जेव्हा मी या अभंगात पहिल्यांदा बघितले तेव्हाच माझं मन जरा मागे गेलं. मी हं. लहान असताना आमच्या गावात अ, पौष महिन्यात एकादशीला संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा भरते आणि त- आमच्या इथे तेव्हा ह्या दिंड्या उतरायच्या माझ्या घरात. अच्छा. पौष एकादशीला यात्रा भरते, हो, तर पुढे? पौष वद्य एकादशीला हां, पौष वद्य एकादशीला. हं. एकादशीला ती यात्रा भरते. तर त्या दिंड्या आमच्या घरात उतरायच्या अच्छा, आणि रात्री त्यांचं सगळं आटोपलं खाणं पिणं की त्यांची कीर्तनं सुरू व्हायची अच्छा. आणि ती रात्र रात्र चालायची. हं, 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 हं. ते म्हणजे ते जागरण. ते स्वर अ? जागरण असायचं म्हणजे. हं. हो, हो, हो. की त्याला काही असं तेव्हा वेळेचं लिमिट नव्हतं आणि ते स्वर सगळे माझ्या आत्ता कानात आठवायला लागले मला. हे घरात चालायचं. प्लस घरासमोर सुद्धा जरा मोकळी जागा होती. तिथे काहीतरी वेगळं चालू असायचं. हं. पडाव तर हे म्हणतात ना त्याला? पडाव असतो. हो. तर हे सगळं मला त्या टाळ दिंडी आणि अर्थात संत निवृत्तीनाथांचं जे समाधी मंदिर आहे, ते तर हं. 24 तास तेव्हा उघडच असतं. आणि तिथे तिथल्या लहरी तर अजबच असतात. तर अच्छा. टाळ दिंडीचा गजर, विठ्ठल नामाचा उच्चार, दोष पळाले कपाटी, नाम उच्चारित ओठी. योग यागादी साधने, अवघी असी येथे पेणे. पेणे म्हणजे मुक्काम. तर बरोबर.
नामातच शेवटचा सगळ्यांचा मुक्काम आहे असं इथे सोयराबाई म्हणतायत. योग यागादी साधने, की योग म्हणजे अष्टांग योग आला, याग म्हणजे होम हवन आलं आणि इतर काही साधनं की जी आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितली. पण अवघी अशी येथे पेणे, की त्या नामातच शेवटी सगळ्यांना मुक्कामी यायचंय. सुख नाही संसारी म्हणे चोख्याची महारी. आता इथे खरं तर फार गंमत झाली होती, की आमच्या चर्चेच्या दरम्यान असं वाटलं, की पहिले 3 चरण एकीकडे आणि चौथं दुसरीकडे जातंय की काय? पण बरोबर. ते तसं नाहीये, की सुख नाही संसारी. आता संत, स्वतः संत सोयराबाई, त्यांचे पती संत चोखामेळा, मागच्या आपण काही भागांमध्ये पाहिलं त्यांची नणंद संत निर्मळा. म्हणजे एकंदरीत हे सगळं भक्तिमार्गी कुटुंब असताना संसारात सुख नसेल का त्यांच्या? हां, साधनांचा अभाव असेल. भौतिक साधनांचा अभाव असू शकतो. पण समाधान नसेल का संसारात तर ते निश्चित असेल. पण तरी त्या म्हणतायत सुख नाही संसारी म्हणे चोख्याची महारी, की एकंदरीत तुमचं जे जीवनमान आहे, त्याच्यात तुम्ही किती सुखी समाधानी आहात. त्यावर त्यांचा हा चौथा चरण आहे, की सुख नाही संसारी. तुमचा संसार सुखाचा असेल, घर भरलेलं असेल, साधन संपत्ती प्रचंड आहे. पण हे शेवटी सगळं इकडेच ठेवून जायचं. सो त्याच्यात अडकून पडू नका आणि त्या गोष्टींचा जर तुम्हाला लोभ आणि हव्यास लागला, तर निश्चित सुख नाही संसारी असंच होणार आहे. हो. आणि इथे एक थोडं विषयांतर मध्ये मी काहीतरी वाचत होतो, की योग हा शब्द आला इथे. तर इथे मी श्रोत्यांना सांगू शकतो, की योग म्हणजे सध्या फक्त योगासने एवढाच अर्थ घेतला जातो. पण खरं तर तो अष्टांग योग आहे. योगासन हा त्याचा एक भाग आहे. बरोबर आहे. समाधी सुद्धा योगात येते, बरोबर? बरोबर. तर असा हा एक फारच वेगळ्या वाटेवरचा अभंग आहे हा. याच्यातही नामाचाच उल्लेख आहे परत. हो. तर अजून काही तुला संदर्भ आहेत याच्यासाठी? नामाचा महिमा म्हणजे मला इथे सांगायचंय, की सोयराबाईंना नामाचा महिमा कसा पटला असावा? त्यांच्या आयुष्यात असा कोण व्यक्ती आला असेल, की त्यांनी नामाचा महिमा पटवला असेल? किंवा त्यांच्या आयुष्यात असे कोणते प्रसंग घडले असतील, की त्यांना नाम घेण्यापासून अ, त्याच्यापासून त्यांना मन वळलं असेल त्याच्यासाठी, की सगळ्या संतांनी शेवटी नाम घ्या असं म्हटलेलं आहे, की त्याचं स्मरण ठेवा. नामस्मरण म्हणतो आपण. तर नामस्मरणाची जी ओढ लागते, सगळ्या सगळ्या संतांना ती ओढ लागलेली आहे. आणि आणि सगळ्या संतांचं कोणत्या ना कोणत्या प्रसंगातून असं होतं. तर इथे एक मला प्रश्न पडतो. आता तो उत्तर कोणी देणारं नाहीये. बरोबर ना चेतन? की अ, हं. त्यांना कोणत्या प्रसंगातून असं घडलं असेल, की नामाचं अ, हे झालं. जसं आपण एकदा मागे जय जय रामकृष्ण हरींचा जो हो, तुकाराम बीजमंत्र दिला महाराजांचा गेला. हां, दृष्टांत आपण सांगितला होता तेव्हा. तसा कोणता सोयराबाईंचा आहे? कारण की त्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाहीये. इतिहासही तसा कोणी लिहिला नाहीये किंवा मौखिक परंपरेत सुद्धा कोणी तो सांगितला जात नाही. म्हणजे आम्हाला तरी माहिती नाहीये. वारकरी संप्रदायात काही कीर्तनातून कोणी सांगतही असेल, तो आम्हाला तरी माहिती नाहीये. बरोबर ना? बरोबर. हां. कारण की जेव्हा नामाचा स्पर्श होतो आपल्या जीवनाला, जेव्हा नाम आपल्या आयुष्यात व्यापून जातं, तेव्हा होणारी स्थिती, तो जो आनंद असतो, तो आनंद या अभंगातून व्यक्त होतो. अशा अभंगातून व्यक्त होतोय, की टाळ दिंडीचा गजर म्हणजे अ, त्या टाळ दिंडीमधनं पण नामच येतंय असं इतका भाव भाव येतो त्यांच्या मनात आणि तो खरं तर अनुभवण्यासारखाच असतो प्रसंग खरं तर. तू आता त्र्यंबकेश्वरचं उदाहरण सांगितलंच. मी बरोबर. सुद्धा आळंदीला किंवा आपण कुठेही अशा ठिकाणी जातो,
की तिथे गजर सारखा चालू असतो. मी आता पंढरपूरला गेलो होतो. तर मी माझ्या मनात काही अभंग येत होते आणि तेच अभंग तिथे गजरमध्ये चालू झाले. म्हणजे मला तर असं वाटलं, की असं कसं होऊ शकतं? हं. म्हणजे आणि ते अभंग कसे काय आले मनात कारण की तिथे काही बोर्ड हे लावले होते. होल्डिंग्स लावले होते अभंगांचे आणि मी असे वाचत होतो, की अरे हा छान आहे, हा छान अभंग आहे, हा खूप छान अभंग आहे आणि मला एक अभंग तो दिसला. अ, आता तो मला अभंग आठवत नाहीये नेमका कारण अ, स्मृती कधी-कधी हे होते. हो, तुला तर बरेच दिवस झाले जाऊन खरं तर. हां, तर तो अभंग म्हणजे मला त्या अनुभवाची आठवण आहे. त्यातले शब्द हं, जरी हरवलेत, पण तो अनुभव मला आठवतो, की ते जे अभंग होते ना, तर तो गजर चालू होता. समोर सभागृहात जो गजर सतत चालू असतो विठ्ठलाच्या मंदिरात, तर तिथेही म्हणजे तो माझ्या मनात घोळायला लागला अभंग. एकदा तो वाचला मी आणि त्या रांगेतून पुढे, पुढे, पुढे जात होतो आणि तो अभंग येतच होता आणि तो अभंग पण कानात यायला लागला, तो गजरातून. तेव्हा असं वाटलं, की अरे वाह! किती म्हणजे असं वाटलं, की कसं कळतं लोकांना आणि म्हणजे देवाची प्रचिती म्हणतो ना आपण, तसं मला वाटलं, की आपण सतत जेव्हा गजर असतो, विठ्ठल नामाचा उच्चार असतो आणि त्या प्रसंगात आपल्यालाही म्हणजे आता आपण दोघं बोलतोय या अभंगावर, तेव्हा आपले दोष जे असतात ते आपले लोपलेत ना. या क्षणापुरता तरी लोपलेत ना. आपण बरोबर. कोणाच्या विषयी अ, वाईट विचार करणं, वाईट चिंतनं वगैरे या क्षणाला तरी नाहीये. तर आणि आपल्या ओठांवर हा अभंग आहे. थोडक्यात नामाचा आपण महिमा गातोय, तर नामच आहे जणू, असं इथे आहे. तर अशा ठिकाणी आणि एक या क्षणाला तरी आपल्याला वाटतंय, की आपला संसार म्हणजे आपण थोडा बाजूला ठेवून बोलतोय. बरोबर? आपण सगळ्या गोष्टी जरा बाजूला बरोबर. ठेवून इथे बोलतोय. म्हणजे संसाराला बाजूला ठेवून, की थोडक्यात हं. संसारात सुख नाहीये म्हणून आपण इकडे वळलो. आपली दृष्टी इकडे वळली. म्हणजे आपली दृष्टी संसारा संसाराभिमुख नाहीये आत्ता तरी. तर थोडक्यात कसं आहे, की आपल्याला असा अनुभव व्हायला पाहिजे, की आपण जेव्हा अभंग वाचतो ना, असा अनुभव आपल्याला आला तर आपण अभंगांना न्याय देतो असं मला वाटतं. असं. हो, नाहीतर मग ते शेवटी शब्दच उरतील फक्त. बरोबर आहे, बरोबर. आणि तू जो पंढरपूरचा जो प्रसंग सांगत होतास, की तुझ्या मनात अभंग चालू होते, तेच समोरही चालू होते वगैरे. तर इथे मला परत सोयराबाई यांचेच शब्द आठवले, जे आपण 5व्या भागात पाहिले होते. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला शिवीरंग. हो, हो. अगदी. हो. आणि जेव्हा आपण भारावून जातो खरं तर कोणाकडे अ, म्हणजे त्या त्या ठिकाणी तरी आपण भारावलेल्या अवस्थेतच असतो, जेव्हा देवाचं दर्शन घेतो. हं. तर आणि तेव्हाच्या प्रसंगांना आपल्या मनात आपण नेहमी साठवून ठेवतो, की आपल्या देवाचं दर्शन कसं झालं आणि ते सगळं म्हणजे आपल्या चांगल्या या अशा अशा प्रसंगात अभंग वाचल्यावर आठवतं, की आपलं देवाचं दर्शन. जेव्हा विठ्ठल रूप समोर दिसतं अभंग वाचताना, तेव्हा आपल्याला कळतं, की संतांच्या शब्दांमध्ये किती ताकद आहे. किती ते विठ्ठलाच्या रूपाला आपलंसं केलंय आणि ते आपल्याला पुनर्प्रत्यय देतात दर्शनाचा. बरोबर ना? बरोबर. तर असं असं आहे अभंगाचं जग असं आहे आणि ते हे या शब्दाच्या लोकांपर्यंत प्रत्ययावरनं मला एक गोष्ट आठवली. गोष्ट थोडी वेगळी आहे, पण तिचा इथे थोडा बहुत मला संबंध वाटतोय, की संतांचे शब्द हे कसे आहेत आणि ते नक्की कोणाला ओळखू येऊ शकतात. तर एकदा काय झालं, एक राजा काहीतरी शिकारीला गेला आणि हं. खूप दिवस तो परतच आला नाही. अच्छा. एक दिवस त्याच्यासारखा दिसणारा काहीतरी माणूस परत आला. राजासारखा. आणि राजासारखा दिसणारा माणूस आणि मग तो म्हणायला लागला, की मीच तो राजा आहे म्हणून. पण दरबारातले सगळे लोकं, प्रजाजन हे जरा कन्फ्यूज झाले, की खरंच हा आपलाच माणूस आहे का? हं, तर त्या दरबारातला जो मुख्य प्रधान होता, तो हं. म्हणाला, की "थांबा, हा तिढा लगेच सुटेल."
तर तो काय करतो, 2 तलवारी बनवतो आणि त्या तलवारी त्या तोतया म्हणूया आपण त्याला, तर तोतयाच्या पुढे सादर करतो आणि त्याला सांगतो, की यातली एक तलवार निवड, म्हणजे आम्हाला कळेल, की तू आमचा राजा आहेस का नाहीये ते. तर तो एक तलवार त्यातली निवडतो आणि ती जी तलवार निवडतो त्याच्यावरनं प्रधान त्याला म्हणतो, की "नाही, तू तो खोटा माणूस आहेस. तू आमचा राजा नाहीयेस." अच्छा. हां. तर त्या तलवारीत काय गुपित असतं, की एक तलवार असते, की ज्याची मूठ खूप रत्नजडित वगैरे असते. सोन्याची छान तिला खूप हिरे-माणकं लावलेत वगैरे. पण दुसरी तलवार एकदम साधी असते, पण तिचं पातं फार छान असतं. व्यवस्थित धार लावलेलं दुधारी तलवार म्हणतो तशी दोन्ही साइडनी धार असलेली ती तलवार होती. आता जर खरा राजा असेल, की जो शूर पराक्रमी आहे, तो ती हिऱ्या-माणकांची तलवार निवडेल, की ज्याचं पातं, ज्याला धारच नाहीये किंवा कमी धार आहे, की तो अशी तलवार निवडेल, की ज्याला चांगली धार आहे. तर असे हे संतांचे शब्द आहेत, की ते खूप धारदार आहेत, पण साधेत अच्छा. आणि ते ओळखू आले पाहिजे, ते अभंग वाचणाऱ्याला म्हणा, अभ्यासणाऱ्याला म्हणा किंवा अजून काय ते. अच्छा. बरोबर. तर आपण बरेच फिरू शकतो खरं अभंगांच्या या शब्दांमध्ये आपली मुसाफिरी फार होऊ शकते. आपणच हो. वाचलेल्या खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात आपल्याला परत-परत सापडू शकतात. हो, अगदी. तर माझ्या मते आता आपण इथे थांबूयात आजच्या भागासाठी हो, आणि हो. जरा YouTube बद्दल सांगशील? आज आपले 25 सबस्क्रायबर झाले आहेत आणि आणखीन 25 बाकी आहे. तर लवकरात म्हणजे लवकर आपण हाल्फ सेंचुरी मारलेली आहे आणि योगायोगाने उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा सेंचुरीची वर्ल्ड हाल्फ कपमध्ये सेंचुरी. उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा वर्ल्ड कप मधला अंतिम सामना आहे. तर त्यासाठी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा आणि अच्छा, आमची हाल्फ सेंचुरी झालीये. उद्या आपल्या संघाची सेंचुरी, डबल सेंचुरी होऊ देत आणि तो विश्वचषक आपल्या देशात येऊ देत, ही पांडुरंगाचरणी प्रार्थना. अच्छा. तर थांबूया. जय जय राम कृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.